दादा पडद्यांचं काम झालेलं आहे, बघून घ्या एकदा. हो, हे पडद्यांचे आणि फिटिंग केलं त्याचं. आणि थँक्यू, एवढ्या रात्री येऊन तुम्ही काम केलं. ओके. नचिकेत ये. अरे सॉरी हे नचिकेत 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 काय अवस्था करून घेतलीस? घेऊन आलायस तू? कुठे होतास तू? कुठे होतास तू? होतास कुठे इतका वेळ? मी ते तिकडे गेलो होतो बॉसच्याकडे, त्या सांगायला की मला नोकरीवर परत. ऐकलं नाही माझं त्यांनी. त्याच्या नोकराने मला धक्का मारून मला वाट पडलं. संपलं सगळं. नोकरी गेली, आता माझा मान पण गेला. मला नाही जगायचं, मला मरायचंय. कल्याणी मला मरायचंय. घरी चल. नचिकेत उठ. चल 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 उठ. हे सगळं ना त्या अपशकुनीमुळे झाले. न तर दशर काठी सुखाचं माप नाथाडून गेली ती. असं कधीच भलं नाही होणार. सलील, लाईट घालव सगळे. किती वेळ तुम्ही अशाच बसणार आहात? झोपा ना. आणि तुम्ही? माझं काही प्रॉब्लेम नाही, मी असं बसल्या बसल्या झोपू शकतो. कारण आपण दोघं पुरणार नाही इथे. ते मगाशी दुपारी जेवताना काय म्हटलं होतं तुम्ही? काय? एका माणसाने उपाशी राहण्यापेक्षा दोघांचं पोट अर्ध अर्ध भरलेलं केव्हाही चांगलं. यालाच संसार म्हणतात ना. हा, मग इथेही तोच नियम लागू होतो. आहे त्या जागेत करू आपण ऍडजस्ट. तुम्ही झोपा. अर्पिता मॅडम, पण म्हणजे
समीर, आपण मित्र आहोत ना, आणि आता आपण ठरवलंय ना सगळ्या गोष्टींना एकत्र फेस करायचं. झोपा तुम्ही. तिथे उठ ना. काय आई? उठ, मला बोलायचंय. उठ. आई काय झालं? किती रात्र झाली. असं झोपेतून उठवतो का कोणी माणसाला? झोपले होते ना मी गाढ. उद्या बोलूया. एवढं एवढं काय महत्वाचं बोलायचंय? काय महत्वाचं तुला माहितीये? आज राजश्री भेटली होती मला. काय? अगं भोंग, हळू बोल ना. काय? हो, ती म्हणाली तिने अजून आशा सोडलेली नाहीये. हे ऐकून मला इतका आनंद झाला, काय सांगू तुला. कमाल आहे तिची. कमाल तर पुढे आहे. ती काय म्हणाली माहितीये? म्हणाली या अर्पिताला या घरातून कायमचं काढायचं बघा. बाकी मी बघते. लग्न पण आणि हे घर पण. काय झालं? काही नाही, झोपा तुम्ही. आम्ही दोघींनी मिळून एक मस्त प्लॅन केलाय. कसला प्लॅन? म्हणजे अर्पिताला समीरच्या आयुष्यातून कायमचं काढायचं आणि राजश्रीला तिकडे फिट बसवायचं. असा मास्टर ब्लास्टर. आई त्याला मास्टर प्लॅन म्हणतात. तेच ते का? आणि दोघींपैकी कोणी आली तरी मला काय? दोघी सारख्याला वारक्याच आहेत. असं कसं सारखं आहे? राजश्रीशी समीरचं लग्न झालं तर त्यात आपला फायदा आहे. म्हणजे बघ, दोन गोष्टी होतील. एक तर हे घर खाली करावं लागणार नाही, आणि दुसरं म्हणजे पुढे काय माहित, हे घर कायमस्वरूपी माझ्या नावावर होईल. सगळ्याच दृष्टीने ना
राजसी परवडणारी आहे. भडकमकरची दुखरी नस आहे ती. ते भडकमकर कायम नरम राहणार आपल्याशी आणि राजसी समीरवर, या घरावर, म्हणजे माझ्यावर पैसे उधळत राहील. म्हणजे या भिकारी अर्पितापेक्षा राजसी बरीच आहे म्हणा. तेच तर ना, तेच सांगते. फक्त या भिकाऱ्या अर्पिताला ना या घरातून कायमचं काढायचं. त्यासाठी आपल्या दोघींना प्रयत्न करावे लागणार आहेत. करशील ना? तिला असा त्रास द्यायचा की ते माय धरणी ठाय करून सोडायचं. तिचं जगणं इतकं मुश्किल करून टाकायचं ना की ती स्वतःहून या घरातून पळून जाईल. म्हणजे घराच्या आत आपण दोघी आणि घराच्या बाहेर राजसी. असा बँड वाजवू ना तिचा. पण म्हणजे तुझ्याकडे काही प्लॅन आहे का? प्लॅन? हा 100 प्लॅन आहेत सासूरवासाचे. सुरुवात मी मानसिक छळापासून करणार आहे. कुठे गेला होतात तुम्ही? ते सकाळी बॅग उचलताना तुमची कंबर लचकली होती ना, म्हणून हा बाम लावा, बरं वाटेल. उद्या गुढीची पूजा पण करायची. सण खराब नको जायला. तुम्हाला कसं कळलं मला त्रास होतोय ते? माझं बारीक लक्ष आहे तुमच्याकडे. गंमत केली. थँक्यू. मी डोळे बंद करून बाम लावीन. सॉरी, तुम्ही लावा. झोपलात का तुम्ही? ते
बरं वाटतंय का? तुम्ही झोपलाय का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमची कंबर ठीक आहे ना? हो, ते बाम लावल्यामुळे दुखणं बंद झालं. सॉरी, ते पर्याय नव्हता म्हणून. तुम्ही आवरून घ्या ना, सण आहे ना आज. बाहेर तर गुढीपाडव्याची तयारी सुरू पण झाली. तुम्ही आवरून घ्या, मी चहा टाकते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामी. तुला दूध गरम करून देऊ? दूध पिणार? नको मला दूध नको. पण आहे ना, मला तुला एक सिक्रेट सांगायचं. सिक्रेट सांगायचंय? काय बरं, काय सिक्रेट सांगायचंय? काल आहे ना, आई आणि आजी तुझ्याबद्दल बोलत होत्या. म्हणत होत्या की ते तुला मानसिक छळ करून या घरातून बाहेर काढणार आहेत. पण मामी, मानसिक छळ म्हणजे काय असतं ग? श्रेयस बाळा, तू गुड बॉय आहेस की नाही? मग गुड बॉईज ना मोठ्या माणसांचं बोलणं असं चोरून ऐकत नाहीत. आपली आजी आई दोघे खूप चांगले आहेत. त्या काहीतरी वेगळं बोलल्या असतील, तुला काहीतरी वेगळं वाटलं असेल. तू लहान आहेस की नाही, होतं असं. हो मामी. मग आता आजी आणि आई जे काही बोलल्या ना, ते आत्ता इथे विसरून जायचं, कोणाला सांगायचं नाही. आणि समीर मामाला तर अजिबात सांगायचं नाही. नाही सांगणार ना? नक्की?
प्रॉमिस. प्रॉमिस. गुड बॉय. जा आता तयार हो पटकन. आपल्याला गुढी उभारायला जायचंय की नाही? जा जा जा, जा. मागे. मी चहा टाकते पटकन. या जग मध्ये. बाजूला बाजूला हो म्हटलं ना. काय करतेस तू? हा माझा ओटा आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलीचा नाहीतर सुनेचा. आणि या दोन्ही जागा मी तुला दिल्या नाहीयेत. आई हे बघ, ती तुझी सून आहे. समीर, सणाच्या दिवशी घरात वाद नको प्लीज. ए घुसखोर, त्याला काय सांगतेस ग? मी तुला पहिलं आणि शेवटचं सांगते, माझ्या चुलीला हात नाही लावायचा. आणि जर लावलास तर माझ्यासारखी कोणी वाईट नाही. सगळं धुवून घ्यावं लागणार आहे परत. दिदे उठ.